शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलंय। मी सध्या सोलापुरातल्या कुंठे गावात आहे आणि या गावातील प्रकाश पवार या व्यक्तीला जे ते भिवंडी पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये याच्या आधी दिल्ली असेल, आग्रा असेल, बिहार असेल या भागातून आरोपींना जे ते अटक केली भिवंडी पोलिसांनी अटक केलेली होती। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या विजेंद्र गुप्ता याला देखील अटक केलेली होती आणि या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात असल्याचं देखील आता उघड झालेलं आहे। कुंठे गावातील या गावामध्ये ध्रुव प्रतिष्ठान या नावाने पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि विविध स्पर्धांचं मार्गदर्शन करणारा केंद्र चालवणारा प्रकाश पवार याला भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केलेली आहे। तर मी त्याच केंद्राच्या समोर सध्या आहे। जवळपास 4 ते 5 एकरमध्ये हा ध्रुव प्रतिष्ठान किंवा ध्रुव अकॅडमी जी आहे ती प्रकाश पवार चालवत होता। मागच्या जवळपास 15 ते 20 वर्षांपासून ही अकॅडमी सुरू होती अशी माहिती जी ती स्थानिक ग्रामस्थांकडून कळते। प्रकाश पवार याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय याचा तपास जे ते विशेष तपास पथक करत आहे। खरं तर यापूर्वी जे अटक केलेले आरोपी आहेत त्यांनी पवार याने काही विद्यार्थ्यांची कागदपत्र दिल्याचं तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झालेलं आहे। ही कागदपत्र नेमकी कोणत्या उद्देशाने दिली होती याचा तपास खरं तर भिवंडीचे जे विशेष पथक आहे त्यांच्या मार्फत केलं जाते। खरं तर या टीईटीच्या पेपर फुटीनंतर खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये याची चर्चा होते आणि देशभरामधून जवळपास 15 आरोपी याच्या आधी अटक केलेले आहेत आणि 16वा आरोपी महाराष्ट्रातून अर्थात सोलापुरातून प्रकाश पवार यांना अटक केलेली आहे। खरं तर भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकानं सोलापुरातून काल प्रकाश पवार याला अटक केल्यानंतर आज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। प्रकाश पवार याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय आहे, त्याचा पेपर फुटीमध्ये काय काय रोल होता या सगळ्याची माहिती अधिकृतरित्या पोलिसांकडून येणं बाकी आहे। अर्थात पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रकाश पवार चालवत होता, त्याचा या प्रकरणामध्ये याच्या आधीच्या काही प्रकरणांमध्ये संबंध आहे का या संदर्भात देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। शेकडो विद्यार्थी खरं तर या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकत होते, मात्र मागच्या काही महिन्यांपासून अकॅडमी बंद असल्याची माहिती देखील ग्रामस्थांकडून दिली जाते। कॅमेरा पर्सन अयुब कदीसा, आफताब शेख, एबीपी माझा, कुंठे, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।